भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केल्यानंतर त्या पश्चिम बंगालमध्ये गेल्या 75 वर्षामध्ये कधीही सत्तांतर झालं नव्हतं. परंतु नरेंद्रजी मोदी आणि अमित शहा यांच्या चाणक्य नीतीने आणि योगी आणि हेमंत विश्व शर्मा या दोघांनी जो प्रचंड झंझावाती प्रचार केला, त्याला पश्चिम बंगालमधल्या मतदारांनी साथ देऊन पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी ही तिथे सत्तेवर आलेली आहे आणि त्यामुळे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं स्वप्न पूर्ण साकार झालेलं आहे. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या नेतृत्वामध्ये 5 राज्याचं इलेक्शन झालं होतं. त्यामध्ये 3 राज्यात भारतीय जनता पार्टीची एक आधी सत्ता आली. आसाम असेल, पश्चिम बंगाल असेल, पोंडचेरी असेल. त्याबद्दल आम्ही आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे येवला येथे अनाथ उत्सव साजरा केला.